तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो होतो शेतामध्ये आणि अक्का इथे काहीतरी करत आहे. तर तुम्ही पाहू शकता. अक्का काय करत आहे तू? वाती करायली बाळा. कशापासून? हे कापसापासून. हे असं आपल्या शेतातच कापूस पिकते आणि त्याच्यापासूनच या कापसामधली सरकी काढून घ्यायची. हे असा कापूस तयार करायचा बिना सरकीचा आणि त्याच्यापासून हे असा दोरा बनवायचा आणि मग ह्या अशा वाती. हे पाहिजे ह्या आरतीसाठी वाती, पुन्हा ह्या समईसाठी ह्या अशा, आणि ह्या अशा फुलवाती. हे पाहिजे फुलासारखा आकार असल्यामुळे याला फुलवाती म्हणायचे. पुन्हा महाशिवरात्र वात सुद्धा बाया बनवितात. पुन्हा कडवाती असतात, जोडवाती असतात. ते पहिल्या बायाला कसं जास्त शिक्षण नव्हतं, पण त्यांच्या हातात खूप कला कौशल्य होतं, कारण ते वेगवेगळ्या प्रकारच्या वाती बनवायच्या. पुन्हा ह्या कापसापासून कसं वेगळे वस्त्र, एखाद्या देवी देवताची पूजा असली की त्याला बांगड्या बनविणं, वस्त्र बनविणं, जोडवे बनविणं, गळ्यातलं मंगळसूत्र, हे सगळं ह्या कापसापासून बाया बनवायच्या. आजपर्यंत तरी ती पारंपरिक पद्धत इथपर्यंत आलेली आहे. आम्ही सुद्धा आमच्या आई आजीकडूनच हे पाहून पाहून शिकलेलो आहेत. आता इथून पुढच्या पिढीला तर काही माहीत बी होते का नाही काय माहीत. कारण कसं होतं हे करण्याचं कारण की पहिल्या काळामध्ये एवढं दळणवळणाचे साधनं नव्हते, पुन्हा असे हाराचे याचे दुकानं अवेलेबल नव्हते, तेवढे वेळेवर लगेच जाऊन काही आणल्या जात नव्हतं. त्याच्यामुळं त्या बायाने ही आयडिया असं हे डोकं लढवलेलं होतं की ह्या वस्त्रापासूनच सगळी पूजेची तयारी करायची आणि छान डेकोरेशन करायचं. तर आत्तापर्यंतच्या पिढीला तर माहीत आहे हे याच्यापासून बनवायचं, पण आता इथून पुढच्या पिढीला मी तर म्हणते त्यांना काही येणार बी नाही, माहीत बी होणार नाही. ऑनलाईन सगळं मिळाले आणि ते ऑनलाईनच बोलवितील. कारण शिक्षणामुळे सुद्धा काय आता मुलीला वेळ मिळणं आणि हे शिकण्याची काही आवड बी राहिलेली नाही. त्याच्यामुळं हे काही अशा पद्धती काही नाहीशाच होत्यात का काय माहिती. एकदा ते करून दाखव. वात कशी करता तुम्ही? तर हे असा कापूस घ्यायचा, हे असा दोरा, हे असा दोरा बनवायचा, असा लांब लांब असं, आणि असं बोटाला असं करून असं करायचं. झाली वात. तर खूप सोपी आहे वात बनवणं. ही पण कापसापासूनच तयार होते. तुम्ही पण करून बघा एक वेळेस. आणि कापसापासून आपले कपडे पण तयार होतात, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर आज शेतामध्ये आम्ही आमच्या मंगूला घेऊन आलो होतो. हे बघा, यांचा आराम चालू आहे मस्त.